हाय, आज आपण सिविक्सचा फर्स्ट लेसन बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू अवर कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान आणि आपल्या संविधानाची ओळख असं या लेसनचं नाव आहे. लेट्स रिवाइज अ फ्यू थिंग्स. चला काही गोष्टींची उजळणी करूयात, त्या आठवूयात. इन द सिविक्स टेक्स्ट बुक ऑफ द प्रिव्हियस क्लासेस वी सॉ मेनी रिझन्स वाय रूल्स आर नेसेसरी इन अवर लाईव्स. तर मागच्या वर्षीच्या सिविक्सच्या बुकमध्ये आपण पाहिलं की नियम रूल्स म्हणजे जे नियम आहेत जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये रोजच्या जीवनामध्ये असतात, तर त्यांची आपल्याला काय गरज असते याची कारणे आपण पाहिली. वी फॉलो नॉर्म्स अँड रूल्स इन ऑर्डर दॅट द ॲक्टिव्हिटीज इन द फॅमिली, अवर स्कूल, अवर विलेज ऑर सिटी आर कॅरीड आउट स्मूथली. तर हे जे रूल्स असतील, काही नियम आहेत, तर ते आपण का फॉलो करतो? तर मग आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शाळेमधलं, आपल्या गावचा किंवा सिटीचा जो काही कारभार आहे किंवा ज्या काही ॲक्टिव्हिटीज होणार असतात, तर त्या व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालाव्यात यासाठी आपण ते रूल्स जे आहेत ते नियम आणि कायदे काय आहेत ते फॉलो करतो, ते मानतो. देअर आर नो रूल्स इन अ फॅमिली. आपल्या घरामध्ये काहीच नियम नसतात. हाऊएव्हर देअर आर नॉर्म्स अबाउट द बिहेवियर ऑफ मेंबर्स इन अ फॅमिली. असे काही रूल नसतात की असंच बसायचं, असंच उठायचं, असंच बोलायचं. पण काही आपण दुसऱ्यांसोबत कसं वागतो, बिहेवियर कसं करतो, तर त्याचे काही आपल्याला मॅनर्स शिकवलेले असतात, हो की नाही? देअर आर रूल्स इन अ स्कूल रिगार्डिंग ॲडमिशन, युनिफॉर्म अँड स्टडीज. पण शाळेमध्ये नियम असतात की नाही, की प्रवेश कसा घ्यायचा, युनिफॉर्म कसा असला पाहिजे, अभ्यासाबद्दलचे पण काही नियम असतात. डिफरंट कॉम्पिटिशन्स ऑल्सो हॅव देअर ओन रूल्स. वेगवेगळ्या स्पर्धा असतात, तर त्यांचेही काही नियम असतात. द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अवर विलेज ऑर सिटी इज ऑल्सो कॅरीड आउट इन अकॉर्डन्स विथ रूल्स. आपल्या गावाचा किंवा शहराचा जो राज्यकारभार आहे, तो सुद्धा या नियमांवरतीच चालू असतो. सिमिलरली द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अवर कंट्री इज कॅरीड आउट थ्रू अ सिस्टीम ऑफ रूल्स. त्याचप्रमाणे जसं गावाचा किंवा शहराचा कारभार असतो, नियमांवरतीच चाललेला असतो, त्याचप्रमाणे आपल्या देशाचा सुद्धा जो कारभार आहे त्यासाठी सुद्धा काही नियम असतात आणि त्या नियमांनुसारच तो चाललेला असतो. द रूल्स रिगार्डिंग फॅमिली, स्कूल, विलेज ऑर सिटी आर लिमिटेड इन नेचर. आपल्या घरामधले, शाळेमधले, गावामधले किंवा शहरामधले जे रूल्स आहेत, नियम आहेत, तर ते थोडे असतात, थोड्या प्रमाणामध्ये असतात. बट द रूल्स ऑर प्रोव्हिजन्स अबाउट द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अ कंट्री आर मच वायडर इन स्कोप. पण जे काही रूल्स आहेत, जे नियम आहेत, ज्या काही तरतुदी आहेत, ज्या की आपल्या देशाच्या कारभाराशी निगडीत आहेत, ज्याच्यावर आपल्या देशाचा कारभार चालतो, तर त्या खूप मोठ्या स्वरूपात, वायडर इन स्कोप म्हणजे व्यापक, म्हणजे खूप मोठ्या स्वरूपामध्ये असतात. डू यू विश टू आस्क द क्वेश्चन दॅट पझल्ड समीर अँड वंदना. तर समीर आणि वंदना ही दोन मुले आहेत, तर त्यांना काही प्रश्न पडलेले आहेत, तर तुम्हाला सुद्धा ते प्रश्न विचारावे वाटतात का? तर त्यांना काय प्रश्न पडलेत? वेअर कॅन वी फाइंड ऑल द रूल्स अकॉर्डिंग टू विच द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री इज कॅरीड आउट. तर आपल्या देशाचा जो कारभार आहे तो कोणत्या नियमांवरती चालतो, कोणत्या नियमांनुसार चालतो, तर हे सगळे जे नियम आहेत ते आपल्याला कुठे भेटतील? हू मेक्स दोज रूल्स. आणि हे रूल्स कुणी बनवले, हे नियम कुणी तयार केलेत? इट इज बाइंडिंग ऑन अस टू फॉलो देम. आणि हे जे रूल्स आहेत, हे नियम आहेत, त्यांचं पालन करणं हे आपल्याला बंधनकारक आहेत का? बंधनकारक म्हणजे ते आपल्याला पाळलेच पाहिजेत का? हे रूल्स आपल्याला फॉलोच केले पाहिजेत का? तर या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला विचारू वाटतात ना. सी वेदर यू फाइंड द आन्सर्स टू दीज क्वेश्चन्स इन द फॉलोइंग टेक्स्ट. आता या प्रश्नांची उत्तरे खाली दिलेल्या टेक्स्टमध्ये तुम्हाला, या पुढच्या लेसनमध्ये तुम्हाला भेटतायत का? हे पहा. द मिनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर संविधान म्हणजे काय, त्याचा अर्थ काय? द बुक इन विच ऑल द प्रोव्हिजन्स रिगार्डिंग द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री आर मेन्शन टुगेदर इन अ सिस्टमॅटिक वे इज कॉल्ड अ कॉन्स्टिट्यूशन. तर हे असं पुस्तक आहे किंवा हा असा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये आपल्या देशाचा कारभार कशा प्रकारे चालावा याच्या तरतुदी व्यवस्थितरित्या मांडलेल्या आहेत, तर त्याला संविधान असे म्हणतात. म्हणजे हा तुमचा प्रश्न होता ना, वेअर वी कॅन फाइंड ऑल द रूल्स. तर ते आपल्याला जे सगळे रूल्स आहेत, तर ते आपल्या कॉन्स्टिट्यूशन, संविधानामध्ये भेटतात. This makes the Constitution a written document of the provisions related to the administration of the country.
आणि याच्यामुळे आपल्या देशाचा कारभार ज्या लिखित दस्तावेजावरती चालतो ते म्हणजे आहे कॉन्स्टिट्यूशन. गव्हर्नमेंट इज एस्टॅब्लिश्ड बाय द रिप्रेझेंटेटिव्स इलेक्टेड बाय द पीपल. तर आपलं जे गव्हर्नमेंट आहे, आपलं जे सरकार आहे ते कसं तयार होतं, तर लोकांनी काही त्यांचे प्रतिनिधी निवडून दिलेले असतात आणि त्यांच्यामुळे ते सगळे मिळून सरकार तयार होतं. इट इज बाउंड टू कॅरी आउट द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द कंट्री ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि या संविधानामध्ये ज्या तरतुदी लिहिलेल्या आहेत, जे नियम आहेत, त्याच्यानुसारच आपल्या देशाचा कारभार चालला पाहिजे हे बंधनकारक असतं. द रूल्स अँड प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन आर द बेसिक ऑर फंडामेंटल लॉ ऑफ द लँड. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला जो कायदा आहे तर तो मूलभूत असतो. व्हाईल मेकिंग लॉज द गव्हर्नमेंट इज बाउंड टू फॉलो द कॉन्स्टिट्यूशन. कोणताही कायदा करताना शासनाने संविधानाला फॉलो करणं म्हणजे संविधानानुसारच कायदे बनवणं गरजेचं असतं. इफ इट डज नॉट डू सो, आणि जर असं केलं नाही की संविधानाला अनुसरून कायदे गेले नाहीत, देन द ज्युडिशरी कॅन डिक्लेअर दोज लॉज नल अँड वॉइड ऑर अनकॉन्स्टिट्युशनल. आणि मग जे कायदे मंडळ असतं, न्यायमंडळ असतं, तर त्यांना अधिकार असतो की ते कायदे जे आहेत ते नकारणे, त्यांना अमान्य करणे, असंविधानिक आहेत असं सांगणे. म्हणजे कुठलाही कायदा बनवताना तो संविधानानुसारच बनवला गेला पाहिजे. प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन. आता संविधानामध्ये काय तरतुदी आहेत ते आपण पाहूयात. द प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन आर अबाउट डिफरंट थिंग्स. तर संविधानामध्ये ज्या असलेल्या तरतुदी आहेत तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. एक्झाम्पल की सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्व, द राईट्स ऑफ सिटिझन नागरिकांचे अधिकार, द रिलेशनशिप बिटवीन सिटिझन्स अँड द स्टेट ज्या शासन संस्था आहेत आणि तिथे राहणारे जे नागरिक आहेत तर त्यांच्यामधील संबंध, सब्जेक्ट्स ऑफ द लॉज टू बी मेड बाय गव्हर्नमेंट शासन जे कायदे बनवणार आहे तर त्यांचे जे विषय आहेत त्याच्याबद्दल, इलेक्शन्स निवडणुका, रिस्ट्रिक्शन्स ऑन गव्हर्नमेंट शासनावरती असलेले जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते, रिस्ट्रिक्शन म्हणजे मर्यादा, ज्युरिस्डिक्शन ऑफ द स्टेट, ज्युरिस्डिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र, तर त्या राज्याचे अधिकार क्षेत्र केवढे आहे एक्सेट्रा. तर याच्याबद्दल आपल्या संविधानामध्ये तरतुदी आहेत. हे काही एक्झाम्पल होते. ऑलमोस्ट ऑल कंट्रीज हॅव ॲक्सेप्टेड द प्रिन्सिपल ऑफ गव्हर्नन्स अकॉर्डिंग टू अ कॉन्स्टिट्यूशन. जवळपास सगळ्याच देशांमध्ये संविधानानुसार कारभार केला जातो. Yet the nature of the constitutions of different countries is different. पण वेगवेगळ्या देशामधील संविधान हे वेगवेगळे असते. There are differences of history, social structures, culture, traditions, etc. वेगवेगळ्या देशांचा इतिहास वेगळा असतो. सोशल स्ट्रक्चर म्हणजे समाजरचना वेगळी असते. कल्चर, संस्कृती, तिथल्या परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. म्हणून प्रत्येक देशाचं जे संविधान आहे ते वेगवेगळं असतं. सिमिलरली देअर नीड्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑल्सो माइट बी डिफरंट. आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या गरजा आहेत, त्यांचे जे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्यांना काय करायचं आहे, तर हे सगळं काय असतं वेगवेगळं असतं. Each country tries to create a constitution that is not only suited to its needs and objectives, but also is in tune with its distinct nature. प्रत्येक देश हा फक्त त्यांची गरज किंवा उद्दिष्टे भागवण्यासाठी किंवा त्याला जे सूट होईल, त्याला जे अनुरूप आहे असं संविधान बनवण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्याच्यातील जो वेगळेपणा आहे त्याच्याशी सुद्धा ते जे संविधान आहे ते सुसंगत असले पाहिजे, अशा प्रकारे संविधान बनवते. लेट्स फाइंड आउट. चला शोधूया. फाइंड आउट सम इन्फॉर्मेशन अबाउट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ एनी वन कंट्री ऑफ युअर चॉईस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. तुम्हाला जो देश आवडतो तर त्या देशाच्या संविधानाबद्दल काही माहिती गोळा करायची आहे. तर खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत, त्यानुसार ती माहिती गोळा करायची आहे. नेम ऑफ द कंट्री, देशाचे नाव काय आहे. इयर ऑफ द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, कोणत्या साली ते कॉन्स्टिट्यूशन जे संविधान आहे ते बनवलं गेलं आहे. 2 फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि त्या संविधानाचे 2 वैशिष्ट्ये काय आहेत, तर याची माहिती गोळा करायची आहे. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का.
The administration of countries like America, USA and England, UK is carried out as per their respective constitutions. तर अमेरिका म्हणजेच USA आणि इंग्लंड म्हणजेच UK, तर यांचा जो कारभार आहे तो त्यांच्या त्यांच्या संविधानानुसार चालतो. बट दीज टू कॉन्स्टिट्यूशन्स आर डिफरंट. पण हे दोन्ही संविधान वेगवेगळे आहेत. द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन केम इन टू फोर्स इन 1789. तर अमेरिकेचं जे संविधान आहे तर ते 1789मध्ये अस्तित्वात आलं. इट इज अ रिटन कॉन्स्टिट्यूशन अँड हॅज ओनली 7 आर्टिकल्स. आणि हे लिहिलेल्या स्वरूपातलं संविधान आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 7च आर्टिकल्स म्हणजे 7च नियम आहेत. Even after 225 years, the American government follows the same constitution. आणि आता हे कॉन्स्टिट्यूशन लिहून 225 years 255 वर्षे झालेली आहेत तरी सुद्धा त्याच संविधानानुसार अमेरिकेचा जो कारभार आहे तो चालतो. इंग्लंड हॅज अ लाँग हिस्ट्री ऑफ सेव्हरल सेंचुरीज. तर इंग्लंडचा जो इतिहास आहे तो खूप शतकांपूर्वीचा आहे. द रूल्स ऑफ रनिंग द कंट्री हिअर आर फाउंड इन द फॉर्म ऑफ कन्व्हेन्शन्स, नॉर्म्स अँड ट्रॅडिशन्स. आता ह्याचे जे रूल्स आहेत इंग्लंडचे की कशानुसार राज्य किंवा देश चालला पाहिजे तर ते कशाच्या स्वरूपात आता आपण आत्तापर्यंत पाहिलं की ते लिहिलेल्या संविधानाच्या स्वरूपात आपल्याला आढळतात. पण इंग्लंडचा खूप जुना इतिहास असल्यामुळे त्याचं जे लिहिलेलं जे नियम असतील काय असतील तर ते कन्व्हेन्शन्स म्हणजे संकेत, चिन्हे, नॉर्म्स, रूढी, परंपरा याच्यानुसारच तिथला कारभार जो आहे तो चालला जातो. येट दे आर फॉलोड मेटिक्युलसली. आणि जरी ते संकेत असतील, रूढी असतील, परंपरा असतील तरी ते सुद्धा अगदी मेटिक्युलसली म्हणजे अगदी काटेकोरपणे पाळले जातात. म्हणजे जरी लिखित स्वरूपात नसला तरी या स्वरूपातला सुद्धा त्यांचं जे काही नियम असतील तर ते पाळलेच जातात. द मॅग्ना कार्टा ऑफ 1215 मार्क्स द बिगिनिंग ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द इंग्लिश कॉन्स्टिट्यूशन. मग पहिले चिन्ह होती, रूढी होत्या, परंपरा होत्या, पण मॅग्ना कार्टा नावाचा एक करार आहे जो 1215मध्ये झाला आणि त्याच्यानंतर मग इंग्लिश संविधानाची सुरुवात झाली, डेव्हलप होण्याची सुरुवात झाली. Even though there are certain written rules, the English Constitution is considered to be primarily unwritten. आणि आत्ता जरी त्यांच्या संविधानामध्ये काही लिहिलेल्या स्वरूपातले नियम असले तरी सुद्धा जे इंग्रजी संविधान आहे, इंग्लिश संविधान आहे ते मुख्य स्वरूपात अलिखित स्वरूपातच आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचे जे जास्त करून जे नियम, कायदे काय असतील तर ते सगळे अलिखित स्वरूपात आहे, कुठेही लिहून ठेवलेले नाहीत, परंतु ते रूढी परंपरेनुसार ते पाळलेच जातात. समजलं? आता पाहूयात नेसेसिटी ऑफ अ कॉन्स्टिट्यूशन. मग हे संविधानाची गरज काय आहे देशाला हे आपण याच्यामध्ये पाहूयात. नेसेसिटी म्हणजे गरज. There are several advantages of governing a country with the help of rules or provisions included in a constitution. तर संविधानामध्ये असलेल्या जे नियम आहेत, तरतुदी आहेत त्याच्यानुसार देशाचा कारभार करण्यामध्ये काही फायदे आहेत ते पाहूयात आपण. गव्हर्नमेंट हॅज टू फंक्शन विदिन अ सेट ऑफ रूल्स. तर शासनाला किंवा सरकारला त्या नियमांमध्ये राहूनच काम करावं लागतं. This reduces the possibility of the misuse of the power and authority they have been given. आणि यामुळे काय होतं तर हे संविधानामध्ये राहून काम करावं लागत असल्यामुळे त्यांना मिळालेल्या पॉवरचा, सत्तेचा ते दुरुपयोग करू शकत नाहीत. अ कॉन्स्टिट्यूशन इन्क्लूड्स द राईट्स अँड फ्रीडम्स ऑफ द सिटिझन्स. आता या संविधानामध्ये नागरिकांचे काही हक्क, स्वातंत्र्य दिलेले आहेत. गव्हर्नमेंट कॅन नॉट टेक अवे दीज राईट्स. आणि शासन नागरिकांकडून ते त्यांचे हक्क काढून घेऊ शकत नाही. देअरफॉर पीपल्स राईट्स अँड फ्रीडम्स आर सेफगार्डेड. आणि म्हणूनच लोकांच्या हक्कांचं, स्वातंत्र्याचं रक्षण होतंय. Running a country as per the provisions of the Constitution is the same as establishing the rule of law. आणि या संविधानामध्ये असलेल्या तरतुदींनुसार देशाचा कारभार चालवणे हे एखादा रूल ऑफ लॉ म्हणजे एखादा कायद्यानुसारच सरकार चालवण्यासारखं आहे.
then there is no scope for the misuse of power or हाय हँडेड ॲडमिनिस्ट्रेशन. आणि मग अशा प्रकारे जर सरकार किंवा शासन चालत असेल तर त्याच्यामध्ये सत्तेचा कुठेही गैरवापर होणार नाही. इफ अ कंट्री इज रन ॲज पर द कॉन्स्टिट्यूशन द फेथ दॅट द कॉमन पीपल हॅव इन द गव्हर्नमेंट इन्क्रीजेस. आणि अशा प्रकारे जर संविधानानुसार देशाचा कारभार चालत असेल तर सामान्य जनतेचा, सामान्य नागरिकांचा त्या शासनावरचा जो विश्वास आहे तो वाढतो. They then become keen to participating in the activities of the government. आणि मग लोकांचा असा शासनावरती विश्वास बसला तर शासनाने ज्या काही ॲक्टिव्हिटीज काढलेल्या असतील तर त्याच्यामध्ये ते भाग घेतात. डेमोक्रेसी इज स्ट्रेंथन ड्यू टू द इन्क्रीज्ड पार्टिसिपेशन ऑफ द पीपल. आणि अशा प्रकारे जर लोकांचा सहभाग वाढला कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये, कार्यामध्ये, तर लोकशाही मजबूत होते. कॉन्स्टिट्यूशन प्रेझेंट सम पॉलिटिकल आयडियल्स बिफोर द कंट्री. संविधान काही राजकीय आदर्श जो आहे तो देशापुढे मांडते. द नेशन इज ऑल्सो बाउंड टू ॲक्ट इन दॅट डिरेक्शन. आणि मग ते जे आदर्श असतात त्याच दिशेने राज्याने किंवा देशाने चाललं पाहिजे, राष्ट्राने चाललं पाहिजे. इट क्रिएट्स ॲन ॲटमॉस्फिअर कंड्युसिव्ह to attain world peace and security and preservation of human rights. आणि याच्यामुळे जागतिक शांतता, सिक्युरिटी, सुरक्षितता आणि मानवी हक्कांचं संवर्धन करण्याचं वातावरण निर्माण होते. सिन्स द कॉन्स्टिट्यूशन ऑल्सो इंड्युसेस द लिस्ट ऑफ सिटिझन्स ड्युटीज इट फिक्सेस द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिटिझन्स ॲज वेल. आणि हे जे संविधान आहे तर त्याच्यामध्ये नागरिकांच्या पण काय जबाबदाऱ्या आहेत, नागरिकांची काय कर्तव्य आहेत हे पण त्याच्यामध्ये समावेश असतो. त्याच्यामुळे नागरिकांना पण त्यांची जबाबदारी समजते. व्हॉट इज ॲडमिनिस्ट्रेशन. आता राज्यकारभार म्हणजे काय ते आपण पाहूयात. व्हॉट इज इन्क्लुडेड इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कंट्री. तर देशाच्या राज्यकारभारामध्ये कशाचा समावेश होतो. गव्हर्नमेंट हॅज टू मेक लॉज रिलेटिंग टू सेव्हरल सब्जेक्ट्स. तर जे सरकार आहे, शासन आहे, तर त्याला वेगवेगळ्या विषयांशी संबंधित कायदे बनवावे लागतात. सच ॲज, जसे की डिफेंडिंग द बाउंड्रीज, आपल्या देशाच्या ज्या सीमारेषा आहेत त्यांचं संरक्षण करणे. प्रोटेक्टिंग द पीपल फ्रॉम एक्सटर्नल ॲग्रेशन, जे परकीय शत्रू आहेत त्यांच्यापासून देशातील लोकांचं संरक्षण करणे. इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे गरिबी आणि इरॅडिकेशन म्हणजे ती कमी करणे, दारिद्र्य निर्मूलन करणे. क्रिएटिंग एम्प्लॉयमेंट, रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे म्हणजे लोकांसाठी नोकरी निर्माण करणे. एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिसेस, एज्युकेशन म्हणजे शिक्षण आणि हेल्थ म्हणजे आरोग्य सेवा पुरवणे. एनकरेजमेंट टू कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, उद्योगधंद्यांना एनकरेज करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, व्यवसायांना प्रोत्साहन देणे. प्रोटेक्शन ऑफ द वीकर सेक्शन, देशामधलं जो गरीब सेक्शन आहे, गरीब भाग आहे, तर त्यांचं संरक्षण करणे गरिबांचं. मेकिंग पॉलिसीज फॉर द प्रोग्रेस ऑफ वुमन, चिल्ड्रन अँड द ट्रायबल पीपल एक्सेट्रा. देशामधील स्त्रिया, मुले आणि जे आदिवासी लोक आहेत त्यांच्या प्रगतीसाठी काही पॉलिसीज, कायदे करता येत आहेत का ते बघणे. यांसारखे लॉ, कायदे हे शासन तयार करत असतं. गव्हर्नमेंट हॅज टू ब्रिंग अबाउट डिझायरेबल चेंजेस इन द सोसायटी बाय इम्प्लिमेंटिंग लॉज. आणि मग हे जे लॉज तयार केलेले असतात ते इम्प्लिमेंट करणे म्हणजे त्याची अंमलबजावणी करणे, ते लागू करणे आणि त्याच्यामुळे मग सोसायटीमध्ये, आपल्या समाजामध्ये योग्य ते बदल घडवून आणण्याचं काम शासन करत असतं. In short, governments in modern times have to take decisions related to different issues, right from space research to public cleanliness. आणि थोडक्यात सांगायचं तर आत्ताचं आधुनिक काळातील जे शासन आहे तर त्यांना अगदी जे अंतराळातले स्पेस रिसर्च आहे ना, जे संशोधन चालतं अंतराळामध्ये, त्याच्यामध्ये, तसेच जे लोकांचं क्लीनलीनेस आहे, स्वच्छता आहे, तिथपर्यंत निर्णय घ्यावे लागतात.
म्हणजे अगदी बारीक बारीक गोष्टींमध्ये सुद्धा निर्णय घ्यावे लागतात. दिस इज गव्हर्नन्स ऑर ॲडमिनिस्ट्रेशन आणि यालाच आपण राज्यकारभार असं म्हणतो. हॅव्हिंग अंडरस्टूड द मिनिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड गव्हर्नन्स वी शॅल नाऊ सी हाऊ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज मेड. आत्तापर्यंत आपण बघितलं संविधान म्हणजे काय, त्याची गरज म्हणजे काय आणि ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे गव्हर्नन्स म्हणजेच राज्यकारभार म्हणजे काय हे तुम्हाला समजलं आहे. आता याच्या पुढे आपण पाहूयात की भारताचं संविधान कशा प्रकारे बनवलं गेलेलं आहे. बॅकग्राऊंड टू द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता हे संविधान बनण्यामागे काय कारण आहे ते आपण पाहूया किंवा त्याच्या मागे काय आहे, कशा प्रकारे ते बनलं गेलं ते पाहू. द प्रोसेस ऑफ मेकिंग द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टार्टेड इन 1946. तर भारताचं संविधान तयार व्हायला सुरुवात जी आहे ती 1946मध्ये झाली. The leaders of the freedom movement insisted that independent India will be governed not by the laws made by the British but by laws made by the Indians themselves. आता आपल्याला माहीत आहे की भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर भारतावरती इंग्रजांचं, ब्रिटिशांचं राज्य होतं. मग जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक लढत होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे ब्रिटिशांचे रूल आहेत, इंग्रजांचे काही नियम आहेत, त्यानुसार भारताचा राज्यकारभार नाही केला गेला पाहिजे, तर भारतीयांनी बनवलेल्या नियमांनुसारच भारताचा राज्यकारभार चालला पाहिजे. अ कमिटी वॉज एस्टॅब्लिश टू प्रिपेअर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिपेंडंट इंडिया. आणि मग स्वतंत्र भारताचं संविधान बनवण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली. इट केम टू बी नोन ॲज द कॉन्स्टिट्यूटंट असेंब्ली. आणि या समितीला मग कॉन्स्टिट्यूटंट असेंब्ली म्हणजेच संविधान सभा असं नाव देण्यात आलं. कॉन्स्टिट्यूटंट असेंब्ली म्हणजे संविधान सभा. आपण पाहूयात. इंडिया बिकेम इंडिपेंडंट ऑन ऑगस्ट 15, 1947. तर 15 ऑगस्ट 1947ला भारत आहे स्वतंत्र झाला. बिफोर दॅट द ब्रिटिश रूल्ड ओव्हर इंडिया. त्याच्या अगोदर भारतावर ब्रिटिशांचं म्हणजेच इंग्रजांचं राज्य होतं. दे हॅड डिवायडेड इंडिया इंटू provinces like Bombay, Bengal and Madras for the convenience of administration. आता भारत खूप मोठा देश आहे, त्याच्यावर ब्रिटिशांना, इंग्रजांना राज्य करता यावं म्हणून त्यांनी भारताला बॉम्बे म्हणजे मुंबई, बेंगॉल म्हणजे बंगाल आणि मद्रास तर या 3 भागांमध्ये विभागलं होतं. द ॲडमिनिस्ट्रेशन इन these प्रोविन्सेस वॉज कॅरीड आउट बाय पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. आणि या प्रत्येक भागाचे काही प्रमुख होते पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह, तर ते तिथला राज्यकारभार बघत होते. सिमिलरली द लोकल प्रिन्सेस वेअर कॅरिंग आउट द ॲडमिनिस्ट्रेशन इन सम एरियाज. आणि काही भागांमध्ये त्या भागाचे जे प्रिन्स होते, लोकल प्रिन्स म्हणजे त्यांना संस्थानिक असं म्हटलं जातं, तर ते तिथला राज्यकारभार पाहत होते. सच एरियाज वेअर नोन ॲज प्रिन्सली स्टेट्स अँड देअर चीफ्स वेअर नोन ॲज प्रिन्सेस. मग तो जो एरिया आहे तर त्याला संस्थाने असं म्हणत असत आणि तिथले जे मेन होते तर त्यांना प्रिन्सेस म्हणजे संस्थानिक असं म्हटलं जात. द रिप्रेझेंटेटिव्स ऑफ द प्रोविन्सेस अँड द प्रिन्सली स्टेट्स वेअर इन्क्लुडेड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. मग या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे संविधान सभेमध्ये असे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते की नाही, जे की बॉम्बे, बेंगॉल, मद्रास असे प्रांत केले होते, वेगवेगळे विभाग केले होते, तिथले जे मुख्य आहेत त्यांचा आणि या संस्थानिकांचा समावेश होता. म्हणजेच लोकप्रतिनिधी आणि संस्थानिक यांचा समावेश होता या संविधान सभेमध्ये. There were a total of 299 members in the Constituent Assembly. आणि या संविधान सभेमध्ये एकूण मिळून 299 लोकांचा समावेश होता, सदस्यांचा समावेश होता. डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज द प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि या सभेचे जे अध्यक्ष आहेत ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निर्मितीमधलं योगदान आपण पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर ड्राफ्टिंग मसुदा म्हणजे काय, तर जे संविधान तयार करायचे तर त्याच्यामध्ये काय लिहिलं पाहिजे त्याला मसुदा म्हणतात. ठीक आहे. He had studied in depth the constitutions of different countries of the world. त्यांनी जगामधल्या वेगवेगळ्या देशांच्या संविधानाचा खूप खोलवर अभ्यास केलेला होता. He studied and contemplated day and night to draft our constitution. आणि आपल्या भारताचं संविधान तयार करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली, दिवसरात्र अभ्यास केला आणि मग भारताच्या संविधानाचा मसुदा तयार केला. द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन प्रिपेअर्ड बाय हिम वॉज प्रेझेंटेड टू द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि मग इतका खूप अभ्यास करून मग त्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला आणि तो संविधान सभेसमोर मांडला. इट वॉज डिस्कस्ड आर्टिकल बाय आर्टिकल. आणि त्याच्यामधला प्रत्येक आर्टिकल आणि आर्टिकल त्याच्यावरती चर्चा करण्यात आली. मेनी अमेंडमेंट्स वेअर सजेस्टेड बाय डिफरंट मेंबर्स. वेगवेगळ्या सदस्यांनी काही त्याच्यामध्ये दुरुस्त्या पण सुचवल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हँडल द टास्क ऑफ प्रेझेंटिंग द ड्राफ्ट, आन्सरिंग द व्हेरियस क्वेश्चन्स रेज्ड ऑन इट, making changes in the draft as per the suggestions of the Constituent Assembly, and making every provision of the Constitution flawless. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो जो ड्राफ्ट आहे, मसुदा तयार केलेला आहे, तो लोकांसमोर, त्या सदस्यांसमोर मांडणे, त्याच्यावरती विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि जे काही त्याच्यामध्ये दुरुस्त्या सुचवलेल्या असतील त्यानुसार परत तो मसुदा बदलणे, त्याच्यामध्ये चेंजेस करणे, ही सारी कामे जी आहेत ती अगदी व्यवस्थितरित्या करून भारताचं संविधानामधले जे कायदे तरतुदी आहेत ते निर्दोष बनवल्या. Due to his contribution towards the making of the Constitution, Dr. बाबासाहेब आंबेडकर is called the architect of the Indian Constitution. आणि त्यांच्या या संविधान निर्मितीमधील योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार असं म्हटलं जातं. वी आर प्राऊड ऑफ इट. किती अभिमानाची गोष्ट आहे. Decisions in the Constituent Assembly were made on the basis of debate and discussion. संविधान सभेमध्ये जे निर्णय घेण्यात आले तर ते डिस्कशन म्हणजे चर्चा आणि डिबेट म्हणजे विचार विनिमय करूनच घेण्यात आले. रिस्पेक्ट फॉर अपोजिंग व्ह्यू पॉईंट्स अँड ॲक्सेप्टन्स ऑफ ॲप्रोप्रिएट सजेशन वॉज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. आणि जे विरोध करणारे होते कुठल्याही गोष्टीला तर त्यांच्यासुद्धा ते कशामुळे विरोध करतायत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं म्हणणं पण ऐकून घेणे, ते ॲक्सेप्ट करणे, त्यांचा स्वीकार करणे, जे काही त्यांनी सजेशन दिलेले असतील ते मान्य करणे. तर हे जे संविधान सभेची वैशिष्ट्ये होती. It took 2 years, 11 months and 17 days to complete the writing of the Constitution. संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस लागले. There were 22 parts, 395 articles and 8 schedules in the original Constitution. जे आपलं मूळ संविधान आहे त्याच्यामध्ये 22 भाग आहेत, 395 आर्टिकल्स तरतुदी आहेत आणि 8 परिशिष्टे आहेत. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? सम ऑफ द वेल नोन मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली वेअर. आता ही जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, संविधान सभा होती, तर त्याच्यामधले माहिती असलेले काही सदस्य आहेत, त्यांची नावे खाली दिलेली आहेत. तर ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू, जे.बी. कृपलानी, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख, हंसाबेन मेहता अँड अदर्स. तर हे सर्व त्या संविधान सभेचे सदस्य होते. द नोटेड लीगल एक्सपर्ट B.N. राव वॉज अपॉइंटेड ॲज द कॉन्स्टिट्युशनल ॲडवायझर ऑन लीगल मॅटर्स. जे काही कायदेशीर
काही मॅटर्स असतील तर ते कायदेविषयक सल्लागार म्हणून कायदेतज्ञ B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. The Constituent Assembly enacted the Constitution and adopted it on 26 November 1949. संविधान सभेने या संविधानाचा स्वीकार जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949ला केला. Therefore 26 नोव्हेंबर इज ऑब्झर्व्ड ॲज कॉन्स्टिट्यूशन डे, आणि म्हणून 26 नोव्हेंबरला आपण संविधान दिन म्हणून साजरे करतो किंवा ओळखला जातो. द कंट्री बिगॅन टू बी गव्हर्न अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फ्रॉम 26 जानेवारी 1950. आणि 26 नोव्हेंबर 1949ला याला संविधान सभेने मान्यता दिल्यानंतर संविधानाला आपल्या देशाने 26 जानेवारी 1950मध्ये भारताचं संविधानानुसार राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. द इंडियन रिपब्लिक केम इनटू एक्झिस्टन्स फ्रॉम दिस. आणि 26 जानेवारी 1950ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. Therefore 26 जानेवारी इज सेलिब्रेटेड ॲज रिपब्लिक डे, आणि म्हणून 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. इथे बघा पंडित जवाहरलाल नेहरूंचं चित्र दिलेलं आहे. हे सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आणि सरोजिनी नायडू. डू दिस, आता हे करा. यू वुड लाईक युअर क्लास टू रन अकॉर्डिंग टू रूल्स, वुडंट यू? तुम्हाला सुद्धा तुमचा जो वर्ग आहे, तुमचे जे क्लासरूम आहे, तर ते नियमांनुसार चालले तर आवडणार आहे ना. विच रूल्स वुड यू लाईक टू इन्क्लूड इन युअर लिस्ट ऑफ रूल्स? मग तुम्ही त्या नियमांची यादी बनवा, आणि त्या यादीमध्ये कोणते कोणते नियम असणार आहेत. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ रूल्स फॉर युअर क्लास, आणि मग तुमच्या वर्गांसाठी तुम्ही नियम तयार करा. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज इन अ वाईड रेंज ऑफ फील्ड्स लाईक वॉटर कॉन्झर्वेशन, फॉरेन पॉलिसी, नॅशनल सिक्युरिटी, जर्नलिझम, इकॉनॉमिक्स, सोशल जस्टिस एक्सेट्रा. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे तर ते खूप वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे. त्यांनी दिलेलं जे योगदान आहे, तर जसं की वॉटर कॉन्झर्वेशन म्हणजे पाणी संवर्धन, फॉरेन पॉलिसी परकीय धोरण, नॅशनल सिक्युरिटी राष्ट्रीय सुरक्षा, जर्नलिझम पत्रकारिता, इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्था, सोशल जस्टिस सामाजिक न्याय, इतक्या विविध क्षेत्रांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. तर समजलं भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, संविधान म्हणजे काय, राज्यकारभार कशा प्रकारे केला जातो. ओके, बाय बाय.